फायरिंग मध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचाच रोल होता। महिला आरोपींचं नाव हे फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि आता त्यांना जे आहे ते चौकशी अंतीच त्यांचा काय रोल होता हे निष्पन्न करायला लागेल। त्यांचे जे इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स आहेत, सपोर्टर्स आहेत, त्यांना पण ट्रॅक करण्याचं काम हे ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पियुष कोमकर मर्डर केसमध्ये क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत 8 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे 2 आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा PCR सुद्धा घेण्यात आला होता। त्या व्यतिरिक्त काल अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 2 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत। यामध्ये पहिली जी 2 नावं घेतली मी, यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे, आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 4 आरोपी त्या गुन्ह्यामध्ये ह्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता। ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे, रेकी करणे, टेहळणी करणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता। असे हे 4 आरोपी आपण अरेस्ट केले। त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर ह्यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतलाय आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशनकडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे। हे माझं एवढंच निवेदन होतं। झालं काल रात्री कसे ट्रॅक केले, कुठून नेमकं अटक केले, एकाच ठिकाणावरून सगळे 6च्या 6 रात्रीचे आरोपी सापडले? नाही, मी जसं काल काही पत्रकार बंधूंसोबत बोलत होतो की आमच्या 2 टीम्स काम करत होत्या। एक टीम लोकल स्तरावर काम करत होती पुण्यामध्ये आणि एक पुण्याच्या बाहेर ही काम करत होती। सो पुण्यातली जी टीम काम करत होती त्यांनी अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू ह्यांना अरेस्ट केलेली आहे आणि बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर ह्यांना बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही अटक करून इथे आणलेलं आहे। यश सिद्धेश्वर पाटील, अमित प्रकाश पाटोळे, अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 4 लोक हा गुन्हा एक्झिक्यूट करण्यामध्ये यांनी एक प्रॉमिनंट रोल असा अदा केलेला आहे। अमन पठाणला कुठून अटक केला? अमन पठाण त्यांना पुण्यातच अटक केलेला आहे। त्यांना बुलढाणा जिल्ह्यातनं अटक केलेलं आहे। फायरिंग मध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचाच रोल होता आणि त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणे, मदत करणे याच्यामध्ये अमित प्रकाश पाटोळे आणि सुजल मेरगू ह्यांचा रोल होता। आता हे सगळं तपासाचा भाग आहे। तो तपासाअंतीच तो पूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतरच आम्ही त्यामध्ये सांगू शकतो की नेमका हा क्राईम कसा एक्झिक्यूट झालेला आहे। नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की एका गुन्हेगाराच्या घरामध्ये त्याच्या नातवाचा खून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो गुन्हेगारच मुख्य आरोपी आहे। सो ह्याला गँगवॉर म्हणणं फारसं संयुक्तिक होणार नाही। आपण जर याच्याकडे बघितलं आणि अनेक मीडियामध्ये पण ते प्रसारमाध्यमांमध्ये ते छापून आलं आहे की हा त्यांच्या घरातलाच काहीतरी गृहकलश आहे आणि त्याच्यातनच हा सगळा प्रकार हा घडताना दिसून येतो। एक मिनिट मिक्की, लेट मी आन्सर मिक्की। नाही, ह्या अशा स्पेक्युलेटिव्ह प्रश्नांना मी उत्तर देऊ शकणार नाही। महिला आरोपींचं नाव हे फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि आता
त्यांना जे आहे ते चौकशी अंतीच त्यांचा काय रोल होता हे निष्पन्न करायला लागेल. सर, कणकवलीच्या ट्रॅपमध्ये आरोपींनी नावं सांगितली होती, त्यातले 2 जण आपण अरेस्ट. त्याच वेळेस जर त्यानं लोकेशन शोधून जर अरेस्ट केला. परत ह्या जर तरला माझ्याकडे काही उत्तर नाही आहे. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नच करत होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो पहिला अटेम्प्ट आहे तो सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या कुटुंबियांवर होण्याचा जो प्रयत्न होता तो भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांनी फार चांगल्या पद्धतीने तो फेल केला होता. कदाचित त्याच्या डेस्परेशन मध्येच असा प्रकार हा घडला असावा. त्या दिवशी टार्गेट कोण होतं? त्या दिवशी 31 तारीख. पहिल्या दिवशी हे आता ऑलरेडी हे पब्लिक डोमेन मध्ये ही माहिती आहे की 31 तारखेला पहिल्या दिवशी सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. तो सगळ्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणे तो सगळा तपासाचा भाग आहे. ते आत्ताच त्याच्याबद्दल आत्ताच सांगणं ते योग्य होणार नाही. पुणे शहराला विद्याचं माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यामध्ये ओळखलं जातं आणि या विद्याचं माहेरघर म्हटलेलं पुणे शहरामध्ये अनेक तरुणी जे आहेत ते आपलं भविष्य घेऊन या ठिकाणी येत असतात. परंतु आज पुणे शहराला गुन्हेगारांचं आकलन देखील म्हणलं जात आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे नेमकी कशा पद्धतीने अपेक्षा ठेवावी असा प्रश्न निर्माण होतोय. त्यावर काय नाही, ह्या निमित्तानं मी सर्वसामान्य नागरिकांना एवढंच आश्वस्त करू इच्छितो की इथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं करण्यात येईल. अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, त्यांना कडक शासन होईल. हे करत असताना प्रसारमाध्यमांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे ह्या गुन्हेगारांचं उदात्तीकरण करू नये. ह्यासोबतच त्यांचे जे इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स आहेत, सपोर्टर्स आहेत, त्यांना पण ट्रॅक करण्याचं काम हे ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या याच्यामध्ये आमचे 2 वेपन्स हे रिकव्हर झालेले आहेत. ते सगळ्या तपासांती ते क्लिअर होईल ना. तर आता तुम्ही तो क्रेडिट घेतलं सर की तुम्हाला काही इंटेलिजन्स रिपोर्ट होते की बाबा हे अशा पद्धतीने होऊ शकतं, तर त्याच वेळी बंधू आणि खांदेकर यांच्यावर सगळी जिल्हा मंत्रीची नोटीस आहे. ते गेले 1.5 वर्ष इथलं 1 वर्ष इथलंच आहे. मग त्याला आपण बाहेर काढण्यात पोलिसांचा एक फेलियर नाही करत. त्याला तो इथंच आहे हे सगळ्यांना माहिती आहे, प्लॅन करतो हेही पोलिसांना माहिती आहे. म्हणजे आता तुम्ही एकाला भारतीय विद्यापीठमध्ये अटक करता, दुसरीकडे त्याला जिल्हा बंदी असताना 2 वर्षासाठी तो इथंच आहे. नाही, हे आम्ही वारंवार त्याची घरं पण चेक केलेली आहेत, परंतु तिथे तो आरोपी मिळून आला नाही. ह्या व्यतिरिक्त पण त्याचा सर्च हा पुणे पोलीस कॉन्स्टंटली घेत होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही चेक केलं तेव्हा तो मिळून आलेला नाही. परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे. स्पॉटवरती आरोपी किती होते त्या दिवशी? स्पॉटवरती आरोपी किती होते? स्पॉटवर एकूण फायर करताना 2 जण होते आणि त्याच्या बाहेर 2 जण बाईकवर होते. असे एकूण 4 आरोपी, जी मी नाव सांगितली पहिली, ती 4ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होती. ऑपरेशन वाटतंय का? कारण बाकीचे जे आरोपी आहेत ते त्याच्यात आहेत. एक आपला पूर्वी तो गुन्हा होतो त्याच्यातल्या आरोपीला तुम्ही अटक केली असते तर हा प्रसंग टळला असता असं वाटतं का? मी जसं मगाशीच म्हटलं की ह्या जर तरला उत्तर देऊ शकत नाही. आम्ही त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करतच होतो ना. ही तर वस्तुस्थितीच आहे. याचा एक आरोपी आहे रुपेश मारणे, मागच्या 5 महिन्यापासून तो फरार आहे आणि त्याच्यावर मुद्दा आहे. त्याला देखील यशस्वी ठरली नाही. मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की ह्या काही गुन्हेगारांचं उदात्तीकरण ज्या प्रकारे नावं घेऊन करण्यात येत आहे, ह्या व्यतिरिक्त आपण हेही बघितलं पाहिजे. आम्ही वारंवार प्रेसनोटमधूनही सांगितलेलं आहे की गेल्या 2.5 ते 3 महिन्यामध्ये मोकामधले 1 नाही 2 नाही तर 44 आरोपी हे आम्ही विविध मोकाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत. त्यामध्ये क्राईम ब्रांच आहे, त्यामध्ये युनिट्स आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ सुद्धा आहे. ह्या सगळ्यांनाच अटक करून आम्ही जे आहे ते लॉकअपमध्ये टाकलंय आणि ही जेवढी पण ह्यामध्ये गुन्हेगारी करणारी लोक असतील त्या सगळ्यांना कालांतरानं अटक होणारच आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या
केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.